व्यक्तींबद्दल बोलणार आहोत की त्यांचं नाव महाराष्ट्रभर प्रत्येक नागरिकाच्या ओठावर आहे. काही प्रेमाने घेतात तर काही दहशतीने घेतात. प्रत्येकाचं वेगवेगळं कारण आहे. असे आयएस अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे साहेब. आज महाराष्ट्रभर ते चर्चा असण्याचं कारण काय की त्यांची जी कामाची कार्यशैली आहे आणि ते धडाडीचे असे काम करणारे अधिकारी आहेत. आज त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रत्येकजण बोलत असतो आणि आज 2005 पासून तो 2026 पर्यंत या त्यांच्या कार्यकाळामध्ये 24 वेळा बदली होणं हे त्यांचं चर्चेचं खूप मोठं आज स्वरूप आहे. 2005 पासून त्यांची सोलापूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हापासून तागायत 2026 वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांची बदली झाली. वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कामं केले आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे त्यांचा अनुभव आला, त्यांच्या कामाचा अनुभव आला आणि म्हणून आज लोक त्यांचं, त्या महाराष्ट्राची जनता त्यांचं आज अभिमानाने नाव घेतात आणि मी सुद्धा आज त्यांना सॅल्यूट करतो की खरोखरच तुकाराम मुंढे साहेब तुमच्यासारखे जर अधिकारी या महाराष्ट्राला लाभलेत आणि असेच प्रत्येक अधिकाऱ्याने जर विचार केला आणि प्रत्येक अधिकाऱ्यानं असंच जर काम केलं तर महाराष्ट्राची दिशा बदलायला वेळ लागणार नाही. आज जी काही महाराष्ट्राची दुर्दशा झालेली आहे याला जबाबदार कोण? तर मी म्हणेन सत्ताधारी किंवा सत्तेत बसणारे जे मंत्री असतात ते नसून त्यांना त्या खुर्चीवर बसवणारे जे मतदार आहेत ते जबाबदार आहे. कारण आपण नको त्या भामट्या लोकांना, नको त्या भ्रष्टाचारी लोकांना, गुंडगिरी वृत्तीच्या लोकांना, ज्यांची वृत्तीच गुंडगिरीची आहे, अशा लोकांना आपण जर मतदान करून विधानसभेत पाठवतो तर तुम्ही सांगा खरोखर ते काय करतील? आज तुकाराम मुंढे साहेबांची 21 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 24 वेळा बदली होणं म्हणजे तुम्ही सांगा ज्या ज्या विभागामध्ये ते गेले असतील खरंच त्या विभागाला ते न्याय देऊ शकले असतील का? असो, मी तुम्हाला आज 2005 पासून तर 2026 पर्यंत कोणकोणत्या विभागामध्ये त्यांची बदली झाली आणि किती काळपर्यंत ते एका एका विभागात राहिले तुम्ही जाणून घ्या. माझ्याकडे तपशीलवार आहे. ऑगस्ट 2005 मध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून ते सोलापूरला नियुक्त झाले. सप्टेंबर 2007ला ते उपजिल्हाधिकारी देगलूरला झाले. 2008 साली त्यांची बदली जानेवारी CO म्हणून जिल्हाधिकारी नागपूरला झाली. 2009 मध्ये मार्च आयुक्त आदिवासी विभागामध्ये त्यांची बदली झाली. 2009 जुलै CO म्हणून वाशिमला त्यांची नियुक्ती झाली. 2010 जून CO म्हणून कल्याणला नियुक्ती झाली. 2011 जून जिल्हाधिकारी म्हणून जालनाला नियुक्ती झाली. 2012 सप्टेंबर विक्रीकर सह आयुक्त मुंबईला परत त्यांची बदली झाली. 2014 नोव्हेंबर जिल्हाधिकारी सोलापूरला बदली झाली. मे 2016 आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका बदली झाली. मार्च 2017 मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे इथे बदली झाली. फेब्रुवारी 2018 आयुक्त नाशिक महानगरपालिका येथे बदली झाली. नोव्हेंबर 2018 सहसचिव नियोजन विभाग इथे बदली झाली. डिसेंबर 2018 प्रकल्प अधिकारी एड्स नियंत्रण इथे बदली करण्यात आली. जानेवारी 2020 आयुक्त नागपूर महापालिका इथे बदली करण्यात आली. ऑगस्ट 2020 सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे बदली करण्यात आली. त्यानंतर 2021 राष्ट्रीय मानव अधिकार आयोग इथे बदली करण्यात आली. सप्टेंबर 22 2000 आयुक्त आरोग्य सेवा व संचालक इथे बदली करण्यात आली. जून 2023 सचिव मराठी भाषा विभागमध्ये बदली करण्यात आली. जुलै 2023 कृषी व पशुवर्धन विभाग
सचिव म्हणून बदली करण्यात आली. जून 2024 असंघटित कामगार विभाग तिथे बदली करण्यात आली. ऑगस्ट 2025 दिव्यांग कल्याण विभाग इथे बदली करण्यात आली. आणि मार्च 2026 आपत्ती व्यवस्थापन महसूल आणि वन विभाग इथे बदली करण्यात आली. आणि आता जून महिन्यामध्ये शेवटी आता अन्न प्रशासन विभागामध्ये त्यांची बदली करण्यात आली. पण आपणच सांगा, प्रत्येक विभागामध्ये 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष फक्त एवढंच जर काम केलं तर तुम्ही सांगा या विभागाची प्रगती कशी होणार. जिथे भ्रष्टाचाराचं पूर्ण आहे, आजही आपण बघतो महाराष्ट्रामध्ये 3 दिवसामध्ये त्यांनी इतक्या कारवाया केल्या. मग आजपर्यंत तिथे जे अधिकारी काम करत होते ते काय करत होते. माझं एकच म्हणणं आहे की तुकाराम मुंढे साहेब ज्या विभागात जातात तिथे पारदर्शकपणे काम करतात, तिथे कारवाया होतात. मग मुंडे साहेब तिथून गेल्यानंतर का कारवाया होत नाहीत किंवा त्या अगोदर का कारवाया झाल्या नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एक तर इतर अधिकारी भ्रष्ट आहेत किंवा त्यांना मंत्र्यांचं पाठबळ आहे. आणि जिथं या लोकांना काही काम करायला मिळत नाही, जिथं मुंडे साहेबांची बदली होते, जेव्हा ज्या विभागात मुंडे साहेब जातात तिथे ते जेव्हा त्यांना काम करायला मिळत नाही, त्यांना तिथं भ्रष्टाचार करायला मिळत नाही, मग तिथून मुंडे साहेबांची बदली केली जाते. आणि या बदलीमध्ये तुकाराम मुंडे साहेब एकटेच बदली होत नाही, त्यांच्या पूर्ण परिवाराची बदली होते, लक्षात घ्या. कारण एका अधिकाऱ्याला जर वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर त्याला त्याच्या कुटुंबासह जावं लागतं. त्याची पत्नी आहे, त्याची मुलं आहेत, त्याच्या मागचा त्याचा परिवार असतो. मग अशा वेळेस तुम्ही सांगा त्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे. आपण जर आपल्या परिवारासाठी जर रोज काम करतो, आपण आपल्या परिवारापासून किती लांब राहतो. मग तुम्ही सांगा अशा अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे. आज 2005 पासून तर 2026 पर्यंत वेगवेगळे सरकार येऊन गेले की आजचं सरकार फक्त मुंडे साहेबांच्या मागे लागलं असं नाही आहे. 2005 पासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना BJP किंवा आज अस्तित्वात असलेले सगळेच, काँग्रेस आहे, BJP आहे, शिवसेना आहे, म्हणजे या सर्व पक्षातले जे नेते आहेत किंवा जे मंत्री आहेत कधी ना कधी या सरकारमध्ये होतेच. आणि याच लोकांनी त्यांची बदली केली. मग खरोखरच सांगा, आपण जर म्हणत असू की आम्हाला असे इमानदार अधिकारी पाहिजे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पाहिजे, मग आपण किती प्रामाणिक आहोत. आज जी महाराष्ट्राची दुर्दशा होत आहे ना, याला जबाबदार कोण आहे. तर मी सर्वप्रथम म्हणेन जे विधानसभेत बसलेले मंत्री आहेत किंवा जे आमदार आहेत हे नाही, यांना पाठवणारे, मतदान करून ज्यांना पाठवलं ना ते आहे. यांना मतदान कोणी केलं? महाराष्ट्रातल्या जनतेने. मग याला जबाब महाराष्ट्रातली जनताच आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी जे प्रयत्न करत आहात ना, आज तुम्ही बघा महाराष्ट्रातल्या सरकारी शाळा अक्षरशः संपवण्यात आलेल्या, बंद करण्यात आल्या आणि खाजगी शाळांना प्रोत्साहन देत आहेत. मला सांगा, गरिबांची मुलं खाजगी शाळेमध्ये शिकू शकतील का? येणारा काळ शिक्षणासाठी खूप मोठा म्हणजे मला तारेवरची कसरत आहे. आज नीटच्या परीक्षेचे पेपर फुटले, जीच्या परीक्षेचे पेपर फुटले, UPSCच्या परीक्षेचे पेपर फुटले. आज ज्या काही एंट्रन्स परीक्षा आहेत याचे पेपर लीक केल्या जातात. म्हणजे जेव्हा प्रकरण समोर आलं तर ठीक, अन्यथा तुम्ही बघून घ्या हे भ्रष्ट नेते,
कशा प्रकारे प्रशासन चालवत आहे. मग याला जबाबदार खरोखरच कोण आहे? आपण जनता म्हणून आहोत. आज समाजामध्ये लोकांमध्ये असे सुशिक्षित बेरोजगार भरपूर आहेत की ज्यांच्याकडे आज रोजगार नाही, शिक्षण असून. मग अशांनी का राजकारण येऊ नये? तुम्ही जर म्हणत असाल की पहिले मी माझं घर सांभाळतो आणि नंतर राजकारण येतो, तर तुम्हाला मी आजच सांगतो, पाहिजे त्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की हे भ्रष्ट लोक तुम्हाला कधीही तुमच्या पायावर उभं होऊ देणार नाही आणि तुम्हाला कधीही राजकारणात तसे येऊ देणार नाही. तुम्हाला तुमचं घरदार जे काही नोकरी करा ते सांभाळून तुम्हाला राजकारणात आलं पाहिजेच. आणि मी तर म्हणेन, तुम्ही 21वी ओलांडली तर थोडंसं इकडे लक्ष द्यायला चालू करा. कारण आज महाराष्ट्राला युवकांची गरज आहे, सुशिक्षित युवकांची गरज आहे, इमानदार लोकांची गरज आहे, इमानदार युवकांची गरज आहे. भ्रष्ट लोकांसोबत जा, भ्रष्ट लोकांना जर समर्थन कराल तर तुम्हाला भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही मिळणार नाही. आज आपण बघतोय शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो तो शेतकरी, युवा वर्ग, शेतमजूर वर्ग सर्व त्रासलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मला असा कुठला वर्ग आहे ते सांगा की जो खुशीत आहे? कोणताही वर्ग खुशीत नाही. जो भ्रष्टाचारी लोकांची दावण जाळतो, जो अशा लोकांना समर्थन देतो, तेच लोक फक्त खुश आहेत. अन्यथा सरकारी कर्मचारी सुद्धा नाराज आहेत. आपण विचार केला पाहिजे. आपण आपले विचार मांडत नाही, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. तुम्ही तुमचे विचारसुद्धा मांडा, लोकांपर्यंत येऊ द्या. आणि तुम्हाला एक विनंती करतो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि लोकांपर्यंत हे विचार पोचवा, जेणेकरून माझे विचार आपणास आवडले तर आपण सुद्धा बोलायला शिका आणि आपले विचारसुद्धा आमच्यापर्यंत पोचवा. तुर्तास थांबतो.